काय राजा, काय तुला काही गप्पा बसवतच नाही वय? आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? अरे काय करतोयस? अगं निवांतच वेळ होता ना, म्हणून म्हणलं रद्दी काढावी. तुला काय रद्दी खाते वय? अरे डॉक्टरनं सांगितले तुला आराम करायला, मग आरामच करायचा नाही का? आता प्रॅक्टिसला जातो ते ठीक आहे र, पण बाकीच्या वेळी आराम करायला नको वय? कशाला तुला असले उद्योग लागतात र? अगं जे निवांत बसूनच करतोय की. अरे पण काय गरज आहे तिची सांग बघू बरं. पाटील ताण नाही का पडत? ती जखम कशी बरी व्हायची? बर बाई नाही करत. जी येऊ का? ये की ग शीतल, बरं आहे का तुला? होय, मी बरी. आजा कसं बघावं म्हणलं. काय हाय का बरं? हाय की. काय आहे बरी? अजून जखम भरायचा पत्त्या नाही आणि म्हणे तब्येत बरी आहे. आता मला सांग, ही रद्दी काढून बसायची काही गरज आहे का? काय र, कशाला काढली रद्दी? काय गरज आहे का? शांत पडावं ना एखाद्यानं. बघ, ही बी तेच म्हणत्या. जीजी, घरातली सगळी कुठे गेली? म्हणजे पुष्पा काकी, जयडी. अगं पुष्पा तिच्या फेडरेशनच्या कामासाठी बाहेर गेली असेल, आणि जेडी असेल की इथंच कुठं तरी, नाही ती गेली असेल तिच्या संघ आमचं शिपूट. अयो, सांगायचं विसरलेच की. काय ग? अहो, सानूची आजी तुम्हाला बोलवत होत्या. कधी? आत्ताच की, मी येताना माझ्याजवळ निरोप दिलाय. अगं मी तिच्या आता पुढनच आली की. हा होय. हा, म्हणजे तुम्ही पुढे आलात आणि त्या हाक मारत होत्या. तुम्हाला आवाज ऐकू आला नसेल, हा मग ऐकाय नसेल आलं मला. म्हणून मला सांगितलं निरोप द्यायला. आणि जरा लगेचच बोलवलंय बर का. होय, मग मी आलीच जाऊन. अगं जे आता कुठं जातेस उन्हातानाच, आणि माझ्यापाशी कोण नको होय? मी असं एकतर पेशंट हा नाही. थांब तू. जाओ जीजी, आणि निवांत तिकडेच बसा. परत काही येऊ नका उन्हातानाचं. होय होय, मग तसंच करते. अगं शीतल, घरात कोणच नाही, कुणी असतो जरा थांबशील ना? हा, अहो नाही नको. आता मी इथं थांबून काय करू? अगं थांब की. बर, आता तुम्ही एवढं म्हणताय तर थांबते. मी जाऊन येते. बर. तू थांब. तुला काय कळतं का ग? जी समोर काय चाललं तुझं? त्याला काय होतंय? त्यांना बी कळतं. आपल्या दोघांना ये मिळायला पाहिजे, म्हणूनच त्या गेल्या. काय? तुला माहितीये, आज सकाळी जीजी घरी आलत्या आणि बोलता बोलता माझं लग्नाचा इशा निघाला. तर नाना म्हणले, शीतलसाठी एखादा चांगला पोरगा बघायचं चाललंय. मग जीजी काय म्हणल्या माहितीये का? काय? आमचा अजिंक्य आहेच की. काय? म्हणल्या, दिसायला एवढं देखणं हाय, गावातलाच हाय, तुम्ही त्याला लहानपणापासून ओळखता. कसलं व्यसन नाही, कुणाच्या आदत मदत नसतोय, आणि आता तर आर्मीत बी भरती झालाय. तेव्हा बघा, विचार करा. असं म्हणली? मग नाना म्हणले, आमच्या मनात बी हाय बर का अजिंक्य, पण शीतलला विचारतो. मग मला विचारल्यावर म्हणले,
तसं सगळं ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम कसला? अजिंक्य जरा पावटच आहे ना. म्हणजे कुणी गंडवायला गेलं तर लगेच गणतो. असं का म्हणलीस तू? आता तू बघ की, मी मगापासून तुला गंडवते, पण तरी तुला खरं वाटतंय का नाही? वय तू बी ना, मला वाटलं खरंच असं झालं काय. होईल होईल, लवकरच होईल. हा, पण असं गंडवत जाऊ नको, मला खरंच वाटतं. होणारच आहे. तू इथे ये. अरे काय करते बघल कोणतरी. थांब इकडं. याच दारातनं माप ओलांडून मी घरात येणार. मग जैडी दार अडवणार. मग मी नाव घेणार. मग जीजी सून मुख बघणार. आणि आपली खोली कुठल्या बाजूला असणार? इकडं का तिकडं? कशातले कोणतरी येईल. त्याला काय होतंय? आलं तर येऊ दे. शेवटी या घराची सून होणार आहे मी. अगं हो, सून तूच होणार आहेस. मिसेस फौजी झाल्यावर जबाबदारी वाढणार आहे, हे लक्षात ठेव. हं? त्याची काळजी तू नका करूस. अख्ख्या घराची जबाबदारी मी स्वतः घेते का नाही बघ. तू इथं नसताना कधी कुणाला कसलीच अडचण येऊन देणार नाही मी. शितले असं का मागतेस? बघल कोणतरी. बघितलं तर बघू दे की. लवकरच आपलं लग्न होणार आहे. होणार आहे, झालं नाही अजून. माझ्या घरातल्यांना विचारशील तेव्हा होणार ना. कधी विचारणारच माझ्या घरातल्यांना? कसम परत झालं की विचारतो. कसम परत म्हणजे? ज्यावेळी आर्मीचं ट्रेनिंग कम्प्लीट होतं ना, त्यावेळी प्रत्येक जवान आपल्या देशाच्या सेवेची शपथ घेतो. त्याला म्हणतात कसम परेड. आणि ज्यावेळी मी देश सेवेची कसम घेईन ना, त्यानंतर तू माझ्यासोबत 7 जन्म राहायची कसम घेतलेली नानांना सांगेन. फौजी, मग आता माझी नजर फक्त कसम परेडवर असेल. दिस इज टू मच टॅलेंट. काय चेष्टा लावली का आपली? आईला कोणी बी येते ना, आमची चेष्टा करून जाते. काय चाललंय काय टॅलेंट? अहो भैया, समधी आपली चूक आहे. बाकीच्यांना बोलून काय उपयोग आहे तेव्हा? म्हणजे कुणी बी बोलेल त्याला बोलून द्यायचं का? नाही, घरातच बसतो आता आम्ही. बघन बघन दिन एक दिवशी सगळं पेटून. अहो भैया, शांत हो आधी. आधीच तुम्ही रागाच्या भरात एवढे प्रॉब्लेम करून ठेवलेत. फेडरेशन अध्यक्ष, काय गुड न्यूज घेऊन आलात काय? होय, गुड न्यूजच घेऊन आली. लय मोठी गुड न्यूज आहे. अरे वा वा वा, बोला. काय बी झालं ना तरी तुमचं आणि शीताचं लगीन मी होऊ देणार नाही. काय म्हणजे काय झालंय कळल का आम्हाला? कळल की, समजा कळल. माझ्या पुरी वाळा घेतला ना, समजा गावासमोर तुझी नाचक्की केली ना, आता बघतेच तुमचं शेतीचं लगीन कसं होतंय ती. मामी, हे बघा, तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. काय झालं ते झालं. आता मी काय काय करते ना ती फक्त बघा. हर्षवर्धन देशमुख, लई मोठं संचालक बनताय ना तुम्ही. आता तुम्हाला कळल ती पुष्पा काय चीज आहे ती. माझ्या आणि माझ्या पुरीच्या वाटेला जी कोणी येईल ना, त्याची वाट लावल्या बिगर गप्प बसणार नाही मी. मामी, आम्ही काय मुद्दाम नाही केलेलं हे सगळं. हो तर आम्ही तुमची माफी मागतो. अहो, मग सगळ्या अख्ख्या गावासमोर तुम्हाला बोलायची काय गरज होती? माझ्या
करायची? असला शिकवते का माझ्या पुरीला मी? उठसूट कोणी माझ्या पुरीला बोलताय? मामी हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. आम्ही तुम्हाला सांगतो ना सगळं क्लिअर. काय क्लिअर फेरी करायची गरज नाही. तुम्ही आधी असं बोललात का सांगा? मामी त्याचं काय झालं, आम्ही ते आम्हाला स्वप्न पडलं होतं मामी. माझ्या कपाळावर लिहिलंय का येडी हाय म्हणून मी? अहो मामी खरंच सांगतोय मी, विचारा पाहिजे तर टॅलेंटला पण. काय झालं, मी झोपलो होतो आणि मला स्वप्न पडलं. मग तसं झोपेत उठून मी पळत गेलो. अहो नाही मामी, खरंच शपथ, खरंच सांगतोय मी. तुम्ही राग नका मनात धरू. माझं जे काय अवलंबून आहे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. हो तर तुमच्या परत माफी मागतो मामी. तुमच्या पाया पडतो, तुमच्या पुरीच्या बी पाया पडतो मामी. माझ्याकडनं खरंच चुकलंय. पण काय बी करून माझं आणि शीतलचं लग्न तेवढं जुळवून दे. खरं सांगताय ना तुम्ही? अहो खरंच मामी, खरंच सांगतोय मी. तुम्ही शांत व्हा आधी. तरीच म्हणलं मी, तुम्ही असं मुद्दाम करणारच नाही ना. एकतर आधीच इथं डोकं काय काम करणं झालंय. त्या अजिंक्यांचा समजा खर्च येऊन पडलाय ना अंगावर. काय करावं कसं करावं काही सुचना झालंय. मामी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजचा जो औषध पाण्याचा सगळा खर्च असेल ना, सगळा मी करतो. फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. पण आधी ते शीतलच्या घरी जाऊन सांगा काय ती. उगाच माझ्या पुरीवर आळणं का बरं का, सांगून ठेवते. सांगतो, सगळं क्लिअर करतो. पण तिच्या घरी कसं जायचं हेच कळना झाले. आता या मॅटरवरनं त्यांनी लग्न मोडायला नको. काय बी करा, पण माझं आणि तिचं लग्न नका मोडून देऊ. काहीतरी आयडिया द्या मामी. आता ते बी आम्हीच करायचं वय. बघते काय सुचलं तर सांगते. आईला ह्या बिकारड्या बाईच्या पण पाया पडायची वेळ आली. भैया मामीला दुखवून चालणार नाही. कारण JSC वरनं तुम्ही पवारांच्या घरात जो गोंधळ घातलाय ना, त्यावर मामीनच पवारांच्या घरात तुमची क्लीन चिट देणं गरजेचे. त्यामुळे मामीला दुखवून चालणार नाही. तिला हाताशी घेऊन आपण बाजी मारली पाहिजे. काकी माझ्या बी ड्रेसला इस्त्री कर ग. सुमन, तुझ्या भावाच्या कामाचं काय झालं ग? झालं का? नाही अजून चाललंय. कधी होणार आहे काय कळलं? नाही हो. अहो बघावं तर 2 सह्याच का, पण 4 महिने झाले चाललंय. मुद्दामच करतात अगं, पैसे उकळायसाठी. नाहीतर काय. आपण भैयानं सांगून बघूयात का? काय उपयोग होणार नाही. अगं त्यांच्या लई वळखी आहेत सगळीकडं. बोलून तर बघूयात. तेवढंच काम झालं तर झालं. कशाला त्या भैयाकडे जाताय? काम होईल तेव्हा होईल. काय गरज नाही कुणाचा उपकार घ्यायची. तू गप ग. तुला काय कळतंय? मला तर कायच कळत नाही. पण त्या भैयाला जरा लईच कळतं नाही का? एवढा मोठा तमाशा केला, एकदा तरी माफी मागितली का त्यानं? होय. आणि आपण उगाच त्या जयडीवर आळ घेतला. नाहीतर काय. आणि आपण बी त्या भैयाच्या नादाला लागून जयडीवर संशय घेतला. खीर प्यायला लावली तिला. तिच्या मनाला कसं वाटलं असेल? खर तर आपलंच चुकलं. आपण जयडीवर संशयच नाही घ्यायला पाहिजे होता. आपण काही ओळखत नाही बाई तिला. अगं पण आता भैयानी काही मुद्दाम केलंय का ते? मग काय तर विष होतं तर जयडी खीर पिताना काय गायब झालं का काय? नाहीतर काय. आणि ते जर खरंच विष होतं तर तिने खीर पिली असती का? त्या भैयाला ना रुबाबच झाडायचा असतो. सारखं काय ना काय तर करून इम्प्रेशन मारायची हाऊस होते त्याला.
त्याच्यामुळे आमची चांगली मैत्री तुटली असती. ह्या राजकारणी माणसाचं असंच असते. 2 घरं जवळ यायला लागली की त्यांना लांब करायचं. काय पण काय बोलताय? आपल्याला वेगळं करून त्यांना काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे ते सांगणार आहे आपल्याला. काय बी कसं बोलताय ग? आणि तुला काय कळतं का मोठ्या माणसाबद्दल कसं बोलावं, काय बोलावं? तो काय लई मोठा लागून गेलाय वे. कुणी सांगितलं होतं नको ते शांतपणा करायला? अक्का, शिकली म्हणते तीच बरोबर आहे. त्याचीच चुकी ना आड ना बुड. उगाच त्या जेडीला सगळ्या गावासमोर बदनाम केली. आज्याला लवकर बरं वाटाव म्हणून तिनं उपास ठेवला होता आणि त्याच्यामुळे मोडायला लागला तिला. अगं तुम्ही चेडसीचा विचार करताय, पण भैयानी असं का केलं ते तर आधी माहित करून घ्यायला पाहिजे का नको? त्यात काय माहित करून घ्यायचंय? त्याला वाटलं असेल नानांच्या घरी आपण काय बी बोललो तर सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतात. गावात तेवढाच आपण हिरो व्हायचं ना. आता त्यात काय हिरो होणार होते? अहो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून खरं मानलं असतं तर आपल्या शिकलीचा जीव असला म्हणून त्याचं पाय धरलं असतं की. अगं असं कसं खात्री केल्याशिवाय कोण कोणावर विश्वास ठेवल? तेच तर त्याला कळलं नाही आणि पोपट झाला त्याचा. पण सुमन काकी जे काय म्हणते ना ते बरोबर आहे. त्यानं आपल्याला जेव्हा जेव्हा मदत केली तेव्हा आपण खात्री करून घेतली का? त्यावेळी काय खात्री करायची होती? मी म्हणत नाही खात्री करा, पण तुम्ही तरी केली का? ठेवला नाही विश्वास? अगं उगच आहे का त्याला आडवं लावायचं? म्हणजे कुठं बी आडवं लावायचं होय? भैयानी जेव्हा जेव्हा आपल्याला मदत केली ना ती आपण मागितली म्हणून केली. ते काय स्वतःहून मदत करायला आली नव्हती. जरा बोलायच्या आधी विचार तर करत जावा. तू कशाला एवढी कडवडतीस त्याची? अगं कड नाही वडत, पण तुम्ही चुकीचं बोलताय ते सांगते. आम्ही चुकीचं बोलतोय. त्यानं जे काय केलं ते सगळं बरोबरच आहे ना? अगं तसं नाही, पण नेमकं काय झालंय ते तर कळायला पाहिजे का नको? अगं आहे काय कळायला पाहिजे त्यात? गावासमोर इम्प्रेशन मारायला गेला असेल आणि आता आले सगळं अंगलट. काय नाही आलं कुणाच्या अंगलट. पुष्पा अगं ये की बस. अगं बया, गागल काढायचं विसरले. बोल की काय म्हणतीस? भैयानी जी गोंधळ घातलाय ना त्याची त्यांनी माफी मागितली. काय होय, बघितलं का? काय बघितलं का? एक तर चूक करायची आणि मग माफी मागायची. आणि ते बी स्वतः येऊन नाही. शीतल पुष्पा, भैयाना म्हणावं ठीक आहे, एवढं काय मनाला लावून घेऊ नका. मी कशाला सांगू? तुम्ही सांगा की. अगं तर मी कुठं भेटायची त्यांना? कशाला कुठं भेटायला जायचंय? बाहेर थांबलेत की भैया. काय? अगं मग त्यांना आत बोलवायचंच की. अव त्यांच्या वागण्याचा त्यांना लई पश्चाताप झालाय. आत ती कुठल्या तोंडानं यावं ना ती कळना झालंय, म्हणून मला पुढं पाठवलंय. लई साधा माणूस आहे बघा भैया. बघा की, म्हणूनच किती वेळ झालं बाहेरच थांबल्यात. थांब मीच बोलवते. अगं सुमन चल, तिसरी नंतर कर, आवरायला घे पटपट चल. ह्यो एकटाच इथं काय करतोय? परत काही शानपण करायला नाही ना आला? इथलच्या घरी याचं सारखंच येणं जाणं वाढले. ही येळीच थांबायला पाहिजे. अहो भैया बाहेर का थांबलाय? आज चला की. नाही ते जरा
अहो आत या, आत बसून बोलू. बर या